मराठा आरक्षण याचिकाकर्ते निवडणूक लढवण्यावर ठामे विनोद पाटील 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। विनोद पाटील रिंगणामध्ये उतरल्यास शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे। विनोद पाटलांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, विनोद पाटील हे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते आहेत आणि ते आता निवडणूक लढवण्यावर ठामे। पुढच्या 2 दिवसांमध्ये ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळतंय। तर ते जर रिंगणात उतरले तर शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे। मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे, परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील 2 आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला। का केला ते त्यांना त्यांचं माहिती, परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आग्र्याच्या शिवजयंती साजरी करत असताना सत्कार समारात मला आग्रह धरला की विनोद, विकासासाठी तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, त्या मतावर मी आज ठाम आहे। मी पुन्हा एकदा जनतेत जाईल, सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल। परंतु एवढं मात्र निश्चित आहे, मी कालही सांगत होतो, आजही सांगतो, छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।